32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन। काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर। 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज दुपारी 12 वाजता सकल एकीकरण समिती आणि सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं नायब तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलं। मनोज जरांगे यांच्या मराठा बांधवांसाठीच्या केलेल्या मागण्या ह्या मान्य न केल्यास आणि त्यांच्या तब्येतीचं काही बरं वाईट झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असाही इशारा यावेळी दिला गेला। जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू आहे, दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती खूप खालावत चाललेली आहे। शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे का जरांगे पाटलांनी जे सांगितलंय का जो सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो लवकरात लवकर त्यांनी पारित करावा आणि त्याची कायद्यात अंमलबजावणी करावी। तसेच जरांगे पाटलाच त्यांच्या तब्येतीस भविष्यात काही अडचण आल्यास सर्व जबाबदारी शासनाची राहील। या ठिकाणी या शासनाला आम्ही त्यांना एक नम्रतेची विनंती करतो का हा मराठ्यांचा अंत कृपया शासनाने पाहू नये आणि आरक्षणाचा जो तिढा आहे तो ताबडतोब त्यांनी सोडावा। एक मराठा लाख मराठा। पुरी तालुका मराठा समाज व मराठा एकीकरण समितीच्या वतीने मराठा योद्धा जरांगे पाटील हे 8वा दिवस आज उपोषणाचा आहे। त्यांनी अन्न पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे। तरी आता काल परवापासून पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण खूप बिघडत चाललेलं आहे आणि तसंच आपल्या राहुरी तालुक्यातून सुद्धा या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आज 100हून अधिक मराठा बांधव इथं आज जमलेले आहेत। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जे आंदोलन चालू आहे 8वा दिवस आज आहे, तरी शासन एवढं गांभीर्याने घेत नाही। विशेष अधिवेशन घेऊन त्या अधिवेशनामध्ये मराठा सखे सोयरे व OBC मध्ये समाविष्ट करण्याचं जे आश्वासन आपले मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलं होतं, पण त्यांना ते विसर पडलेला आहे आणि ते विशेष अधिवेशन सुद्धा पुढे ढकलायचं काम वेळ काढून पाहणं शासनाचं चाललेलं आहे। आणि आता जरांगे पाटलाची तब्येत खालवत आहे आणि हे जर असं वाढत जर गेलं तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। तसंच या राहुरी तालुक्याचा सुद्धा त्याचा जाहीर पाठिंबा राहणार आहे आणि जसं महाराष्ट्रामध्ये जशी जरांगे पाटलाची सूचना असेल त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येणार आहे। तरी शासनाने त्याची जाणीवपूर्वक विचार करून लवकरात लवकर विशेष अधिवेशन घेऊन आमचे ज्या मागण्या आहेत, मराठ्याच्या ज्या मागण्या आहेत त्याचं लवकरात लवकर पूर्ण करावे आणि OBC मधून सखे सोयऱ्यांचं जे आरक्षण आहे ते देण्यात यावं। या प्रसंगी विनायक बाठे, रवींद्र तनपुरे, ज्ञानेश्वर सप्रे, अविनाश क्षीरसागर, राजेंद्र लबडे, मधुकर घाडगे, राजेंद्र खोदे, किरण पाटील, रवींद्र भुजाडी, राजेंद्र निंबाळकर, प्रताप जाधव, कैलास तनपुरे, अक्षय तनपुरे, ज्ञानेश्वर म्हस्के यांसह मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येनं हजेरी होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।